कीर्तनकार कशासाठी बोलवायचे, कथा कशासाठी ठेवायच्या, हा काही टाइमपास मनोरंजनाचा विषय नाही बघा. थोडं ऐका बरं, थोडं जाणकार मंडळी म्हणून बोलतोय. कीर्तन, कथा, शिवमहापुराण, रामायण, भागवत, कीर्तन, प्रवचन एवढा मोठा खर्च करायचा, बरोबर आहे की नाही? हा काय टाइमपासचा विषय नाही. मनाचं रंजन होण्यासाठी कीर्तन नाही बघा. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची सुद्धा आपण प्राप्ती करू शकतोय. लक्षात नाही का? पण काही लोकांनी माफी मागून बघतो या कीर्तनाचा तमाशा केलाय. विठाला 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 एवढा मोठा खर्च करून दादा काहीतरी बदल महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? बदल महत्वाचा आहे. जो कीर्तनकार नारदाच्या गादीवर या ठिकाणी उभं राहून बोलतोय त्याच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी प्रेम पाहिजे. समाजामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. ज्ञानोबराय, तुकोबराय, माझे शिवराय, गजानन बाबा, साधू संतांचं चरित्र समाजाला कळालं पाहिजे. धर्म कळाला पाहिजे, संस्कृती कळाली पाहिजे. या हेतून नारदाच्या गादीवर उभं राहून कीर्तनकारानं काळामध्ये बोलण्याची काय आहे? गरज आहे. नाहीतर फक्त सप्ते करायचे, आमच्यासारखे महाराज लोक श्रीमंत करण्याचे पाया पडतो दादांना तुमच्या, याच्यासाठी सप्ताह करू नका. आमच्या भागामध्ये म्हण आहे बघा, अरे खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उडत असेल, ऐकता ना तुम्ही, खाली पडलेलं गाईचं शेण, म्हशीचं शेण, ढोराचं शेण जर माती घेऊन उठत असेल, उचलल्यानंतर माती लागून येते का नाही शेणाला, खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर एवढा मोठा 7 दिवसामध्ये केलेला खर्च सुद्धा काहीतरी बदल घेऊन उठला पाहिजे, काहीतरी परिवर्तन घेऊन उठला पाहिजे. काल्याच्या दिवशी 10-20 तरुणांनी तरी माझ्या तरुण बांधवांनी माळी घातल्या पाहिजे. आपलं व्यसन काल्याच्या कीर्तनकाराच्या पायावर टाकून दिली पाहिजे. काहीतरी बदल महत्वाचा आहे बघा, काहीतरी परिवर्तन महत्वाचं आहे. नाहीतर एवढा मोठा केलेला खर्च असं म्हणायचं पाण्यात गेला. विठाला विठाला विठाला. सगळी मंडळी उपस्थित आहेत. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी नाद बाबांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांगाचे कान करून ऐका, फ्रेश बसा. बघा, सप्ताह, कीर्तन, नामस्मरण हे बुद्धीला स्थिर करण्यासाठी असतं, बरोबर की नाही? कथा कीर्तन श्रवण करायला लागलात ना तुम्ही, मनाची एकाग्रता ठेवा. कथा कीर्तन श्रवण करण्यासाठी माणसाचं मन स्थिर पाहिजे, बरोबर आहे की नाही? नाही तर ज्ञानोबराय म्हणतात, काही साधक मंडळी, काही त्या ठिकाणी वारकरी मंडळी म्हणा किंवा गावकरी मंडळी म्हणा, तीर्थयात्रा करायला गेली आणि तीर्थयात्रा करायला गेल्यानंतर 12-12 तास दर्शन बारीमध्ये उभी राहिली. नेमकं देवाचं दर्शन घ्यायचं की त्यांचं मन स्थिर नव्हतं. त्यांचं मन स्थिर नसायचं, गावाकडे त्यांचं लक्ष जायचं. ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी. तुमचं मन आता कीर्तनामध्ये आहे ना सगळ्यांचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मन माझ्याकडे तेव्हा स्थिर ठेवा. नक्की कीर्तनामध्ये मन आहे ना तुमचं? महिला मंडळी आहे का? नक्की तुम्ही कीर्तन ऐकायलात ना? माझ्याकडे लक्ष ठेवा, माझ्याकडे मन ठेवा इकडं. हा, अजिबात मन स्थिर होऊ देऊ नका. नक्की कीर्तन ऐकताय ना तुम्ही? छान. हो आजी बसा ना खाली. पाहती कोण उठलं नाही, मी बघितलं तुमचं मन स्थिर आहे का? तर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. स्थिर नाही महाराज, किती सांगा स्थिर नाही. लगेच पुरावा दिलाय मी तुम्हाला. विठाला विठाला विठाला. त्या अनुषंगाने कीर्तन श्रवण करण्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे. नाद बाबांचा 4 चरणाचा त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नाद बाबा म्हणतात, डायरेक्ट देवाकडे जाऊ नका, कुण्या तरी संताचे काय तरा पाय धरा. ऐका, तुकोबरायाच्या बीजे निमित्त हा 16 आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका. गजानन बाबाकडे न जाता जर आपण डायरेक्ट पंढरपूरला गेलो तर भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नाही. बोलत चला, थोडं बोलत चला. त्या ठिकाणी माझ्या माऊलीकडे आळंदीला न जाता डायरेक्ट जर आपण पंढरपूरला गेलो तर भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नाही. बोलत चला. देहूला श्री तुकोबरायांकडे न जाता डायरेक्ट जर आपण पंढरपूरला गेलो तर भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नाही.
पैठणला संतांकडे अर्थातच माझ्या नाथ बाबाकडे न जाता डायरेक्ट जर आपण पंढरपूरला गेलो तर देव आपला स्वीकार करत नाही. त्याचं कारण आहे भगवान परमात्मा म्हणजे आपला बाप आहे. बोलत चला थोडं आता चिंतन आहे का. देव म्हणजे तुमचे आमचे वडील आहे. देव म्हणजे आपल्या भाषेमध्ये बाप आहे आपला. कोण आहे बोला, कोण आहे? बाप आहे. बघा बाप आहे. आणि संत ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, गजानन बाबा सारखे संत, नाथ बाबा सारखे संत म्हणजे तुमची माझी आई आहे. कोण आहे? आई आहे. देव म्हणजे आपला बाप आहे आणि संत म्हणजे तुमची माझी आई आहे. आणि त्या देवाच्या आणि संताचे आपण कोण आहोत? लेकर आहोत. कोण आहोत? लेकर आहोत. ऐका, जर आपण लेकरू म्हणून तर त्या ठिकाणी देवाकडे गेलो तरी देव आपला स्वीकार करत नाही. अगोदर आपल्याकडे आईकडे जावं लागल, ज्ञानोबरायाकडे, तुकोबरायाकडे, नाथ बाबाकडे, गजानन बाबाकडे जावं लागल, संत रूपी आईचे पाय धरावे लागल. त्याचं कारण आहे डायरेक्ट देवाकडे जाल गजानन बाबाला सोडून तर देव स्वीकार करणार नाही. माऊली तुकोबराय नाथ बाबाला सोडून जर डायरेक्ट देवाकडे जाल तर देव तुमचा माझा स्वीकार करत नाही. मी पटवून देतोय तुम्हाला. का करत नाही तर देवाचे आणि संताचे आपण लेकर आहोत. बोला बोला, कोण आहोत? लेकर आहोत. ऐका, देव आपला बाप आहे, संत आपली आई आहे. महिला मंडळी, पुरुष मंडळी, देवाचे आणि संताचे आपण लेकर आहोत. पण मात्र काय भानगड झाली माहितीये का, देवाचे आणि संताचे आपण लेकर असून आपण घाणीनं भरलेलो आहोत. कशानं भरलेलो आहोत? बोला बोला, कशानं? घाणीनं. तुम्ही म्हणसाल महाराज आमच्या काळेगाव मधून येऊन का चुकीचं बोलताय तुम्ही? कोणत्या घाणीनं भरलोय आम्ही? स्वच्छ कपडे घातले, स्प्रे मारलाय, मेकअप करतोय, पावडर लावतोय, आहे का नाही, सगळा मेकअप करतोय. आम्ही कोण्या घाणीनं भरलोय? ऐका ऐका ऐका, तुमच्या माझ्यासह तुम्ही आम्ही बाहेर रंगानं सजलोय, पण मात्र प्रत्येकाचं अंतरंग हे मलिन झालेलं आहे. ऐकता ना तुम्ही? प्रत्येकाचं अंतरंग हे मलिन झालं. एकमेकांचा द्वेष करणं, एकमेकावर जळणं, एकमेकांची निंदा करणं, अंतःकरणातली त्या ठिकाणी ही घाण बाहेर काढल्याशिवाय भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नाही. तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत. ऐका, मग मी साधं उदाहरण पटवून देतोय तुम्हाला. महिला मंडळी बोला, घरामध्ये जर लहान मुलगा घाणीनं भरलेला असला आणि तो मुलगा जर त्याच्या बापाकडे गेला तर बाप त्याला उचलून घेतो का? बोला बोला, घेतो का? नाही. आणि तोच घाणीनं भरलेला मुलगा जर आईकडे गेला तर आई उचलून घेते की नाही? तसं आहे. संत म्हणजे कोण आहे? आपली आई आहे. भगवान परमात्मा कोण आहे? आपला बाप आहे. संताचे आणि देवाचे तुम्ही आम्ही लेकर आहोत, पण आपण घाणीनं भरलेलो आहोत. कशानं भरलेलो आहोत? घाणीनं. मी उदाहरण पटवून देतोय. उदाहरण, एका गावामध्ये एक सद्ग्रस्त राहत होता. वारकरी होता बिचारा. ऐका बरं अभंगाचं चिंतन. वारकरी होता बिचारा, वारकरी होता. सकाळी उठायचा, काकडा भजनासाठी जायचा. एक दिवस उठला सकाळी सकाळी, सुंदर स्नान केलं, नवीन कपडे घातले, काकडा भजनाला गेला. आणि काकडा भजन आठवल्यानंतर, काकडा भजनाला गेल्यानंतर त्याची पत्नी काहीतरी कामानिमित्त आता सकाळी सकाळी उठली, घरामध्ये किचन रूम मध्ये काम करत होती. थोडा आवाज द्या. काय करत होती? किचन रूम मध्ये काम करत होती. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्यांना एक 7-8 वर्षाचा गोंडस मुलगा होता. अतिशय लहान मुलगा होता. माझ्याकडे लक्ष द्या. अतिशय लहान मुलगा होता. आणि तो बिचारा काकडा भजनासाठी मंदिरामध्ये गेला. त्याची बिचाऱ्याची पत्नी सकाळी सकाळी उठली. घरामध्ये आता सकाळी सकाळी माय मावल्यांचं काय काम असतं, धुणी भांडी वगैरे, आहे का नाही, ते घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्यानंतर बाप काकड्याला गेला. त्याची पत्नी उठली. त्याकडे काय म्हणतात तुमच्याकडे बायकोला? काय म्हणतात? पत्नीच म्हणतात का? बोला ना, बोला ना. लग्न झाले नाही का? म्हणजे काय तुम्ही? आवाज द्या, आवाज द्या. कमी नका करू आवाज, मला लगेच कळतंय. बघा, ही चुकाट्यात हात घालूच नका तुम्ही, मला लगेच कळतंय. 12 वर्ष साऊंड सिस्टीम चालवली मी. द्या आवाज द्या. विठाला विठाला विठाला. तिकडं कटाळाला म्हणून मी कीर्तनकार झालोय. तुम्ही माझ्यासोबत चला, आहे का नाही? माझ्याकडे लक्ष द्या. थोडा आवाज मोकळा करा. थोडा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका, काय सांगत होतो मी? हे असं होतं बघा. आठवा, मी चहा घेऊन येतो. काय सांगत होतो? देवाचे आणि संताचे आपण लेकर आहोत. लक्ष नाही का? तो वारकरी बाप होता, काकडा भजनासाठी गेला. मुद्दा आहे का बरं? काकडा भजनासाठी गेला. त्याचा मुलगा 7-8 वर्षाचा मुलगा झोपलेला होता. आणि त्याची पत्नी सुद्धा उठली आणि स्वयंपाक घरामध्ये सकाळी सकाळी काहीतरी काम करत होती. माझ्याकडे लक्ष द्या, विक्षेप करू नका. काम करत होती. बायकोला काय म्हणतात तुमच्याकडं? अहो बोला ना. संन्यासी ब्रह्मचारी बसले का माझ्या समोर? म्हणतो बोला, काय म्हणतात? पत्नी म्हणतात. काही काही भागात खटुलं म्हणतात, आहे का नाही? काही काही भागात बायको म्हणतात. आता नवीन शब्द निघलाय, आहे का नाही, सुशिक्षित लोकांचा सोपान दादा, वाईफ. काय म्हणतात ते? वाईफ. अशा हवा जावा द्यावं लागते तरच त्या शब्दाला किंमत आहे. वाईफ. ते महादेव महाराज लय भारी सांगतात राहूत. हा ऐका, ती माय माऊली काम करत होती. तो बिचारा काकडा भजनाला गेलेला होता. आणि 8-10 वर्षाचा त्यांचा मुलगा झोपलेला होता. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी झोपेतून तो मुलगा उठला. ऐका बरं, अभंगाशी जोडायचा माझा मुद्दा. झोपेतून तो मुलगा उठला
आणि उठल्यानंतर त्या दिवशी काय झालं, घरामध्ये किचन मध्ये आई काम करत असताना मुलगा आईकडे न जाता सकाळी सकाळी 5:30-6 वाजता बाहेर, घराच्या बाहेर ओट्यावर येऊन उभा राहिला. 6-6:30 वाजता कशावर येऊन उभा राहिला? ओट्यावर येऊन उभा राहिला. आईला माहित नाही माझं सोनं उठलं, माझं बाळ उठलं, आणि तो मुलगा ओट्यावर येऊन उभा राहिला. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्याचे वडील काकडा भजन आठवून आले. ऐकता ना तुम्ही? काकडा भजन आठवून आले. आल्यानंतर नवे कपडे घातलेले होते. सहज त्या बापानं त्या मुलाले बघितलं दूरवरनं, आणि त्या मुलानं सुद्धा सकाळी सकाळी बापाला बोला बापाला बघितलं. बाप म्हणजे देव, संत म्हणजे आई, हे विसरू नका बरं, लक्ष देऊ नका. बापाला बघितलं, आणि बापाला बघितल्यानंतर तेवढ्यामध्ये सज्जनांनो काय झालं, त्या मुलाने बापाला बघितल्यानंतर, बापानं मुलाकडे बघितल्यानंतर मुलाला राहावलं नाही. मुलाने दोन्ही हात वरती केले आणि बाप्पाला आवाज दिला. बापाला काय दिला? आवाज दिला. बाबा, ओ पप्पा, ओ पप्पा, मला घ्या, मला घ्या, मला घ्या. पोरग पळत 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 बापाकडे चाललं सकाळी सकाळी. ऐकता ना तुम्ही? पळत पळत चाललं. बापालाही वाटलं माझी आणि माझ्या बाळाची सकाळी सकाळी भेट होते. ऐकता ना तुम्ही? माझी आणि माझ्या बाळाची सकाळी सकाळी भेट होते. ऐका, तेवढ्यात बापानं सुद्धा आवाज दिला, बाळू चल 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 चल. बाळू पळतच गेला. बाळू, तुमच्याकडे नाव काय मुलाची असे आहे ना? बाळू, पिंट्या, बंड्या, हे जुन्या काळातली नावं होतं बघा. आता हे नावं राहिले नाही महाराज. सोपान महाराज, बाळू, पिंट्या, बंड्या, हे जुन्या काळातले नाव होते, आहे की नाही? आता हे टोपण नावं राहिले नाही. राहिले का महिला मंडळी? नाही. आता तुम्ही मालिका पाहायला लागल्या. तुम्ही लहान मुलाला वेगळंच नाव पाळलं बा, वेगळंच, आहे की नाही? बाळ्या म्हणत नाही, पिंट्या म्हणत नाही, बबल्या नाही, बबली नाही, बंटी नाही. मग यांनी लहान मुलाला वेगळंच नाव पाळलं. असं त्या मुलाला घेतात, आवाज द्या, असं त्या मुलाला घेतात, जवळ घेतात. बाळू म्हणत नाही, बंटी नाही, बबल्या नाही. मग काय म्हणतात त्या मुलाला? त्या पिलू. काय म्हणतात त्या? काय म्हणतात? पिलू. बघा, आमच्याकडे डुकराचं, मांजराचं पिलू आहे बा, आहे की नाही? लक्ष देऊ नाही का? पिलू म्हणतात. पिलू. बरं, जाऊ द्या गायनाचार्य महाराज. लहान मुलाला पिलू म्हटलं तर काही वावग नाही. ते दिसायला लहान आहे, गोंडस आहे, की नाही? इकडे गावातली मंडळी, हा, गोंडस आहे, लहान आहे. लहान मुलाला पिलू म्हटलं तर काही वावग नाही बा. पण आमच्या भागातलं सांगतोय, सिंदखेड राजाकडलं, नवीन नवीन जर मुलींची सोयरीक झाली तर मुलीला मोबाईल आणून दिला होणाऱ्या नवऱ्यानं, पतीनं, तर मुलगी सुद्धा होणाऱ्या नवऱ्याला रात्री 12 वाजता चॅटिंग करायला लागली. पिलू जेवला का? काय म्हणते ती? पिलू जेवला का? बरं, जाऊ द्या, लक्ष देऊ नाही का? पण तिचाच पिलू जर पाहिला, कुंकावाला 4-10 लोकांमध्ये आला, लहान मुलाला पिलू म्हटलं तर काही वावग नाही. पण पोरगी म्हणते होणाऱ्या नवऱ्याला पिलू जेवला का? जेव्हा तिचा पिलू कुंकू टिळ्याला येतो, 5-25 लोकांमध्ये मंडप मध्ये उभा राहतो अंगठी घालायला, तेव्हा पिलू पाहिला तिचा काळा डग 1.5 क्विंटलचा. मला सांगा, याला पिलू म्हणाव का? विठाला 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 लक्ष देऊ नाही का? बाळ्या म्हटल्याबरोबर ते पोरग पळत आलं. पण काय झालं माहितीये का? पोरग नेमकं सकाळी सकाळी झोपेतून उठल्यामुळं घाणीनं भरलेलं होतं. कशानं भरलं होतं महिला मंडळी? घाणीनं. लक्ष देऊ नाही का? आता लहान लहान मुलं सकाळी सकाळी लय सुंदर दिसतात का? लय सुंदर दिसतात का लहान मुलं? गंगा यमुना नाकातून वाहतात, भन भन माश्या, चिपडं, मेकडं, सगळा क्वाड बागायती खाली आणलेला लघवी करू करू, आहे की नाही? लहान मुलानं, ते लहान मुलगा मानस सोनं, त्याला काय कळतं बिचाऱ्याला? आणि ते घाणीनं भरलेलं पोरग बापाकडे सकाळी सकाळी आलं. आईला माहित नाही माझं पिलू, माझं बाळ उठलं. बापालाही वाटलं सकाळी सकाळी माझ्या मुलाची भेट होते, माझी भेट होते, उचलून घ्यावं, उचलून घ्यावं. बाप असा पुढे गेला, मुलाला उचलणार, तेवढ्यामध्ये बापाला मुलगा भरलेला दिसला. कशानं? बोला बोला, कशानं? घाणीनं. कोणता बाप आहे की संपूर्ण अंग त्याचं घाणीनं बसल्यानंतर, नवे कपडे घातलेले असल्यानंतर बाप मुलाला उचलून घेतो? सांगा सांगा, घेतो का? नाही. त्या बापाला वाटलं उचलून घ्यावं. ऐका, बाप म्हणजे देव, आई विसरू नका. आई म्हणजे संत आहे, आणि तो मुलगा म्हणजे आपण आहे, हे विसरू नका. बापाला वाटलं उचलून घ्यावं, पण मुलगा घाणीनं भरेल दिसला, आणि घाणीनं भरेल दिसल्यामुळं बाप 2 पाऊल मागं सरला. ऐकताय ना? आणि मुलावर रागवला. हे पळ तिकडं. मला सांगा महिला मंडळी, बाप जर मुलावर रागवला तर मुलगा मावशीकडे पळत जातो, है ना? आजीकडे जातो. मग कुणाकडे जातो? बोला बोला, कुणाकडे जातो? मुलं झाले नाही का तुम्हाला? झाले ना? नसन झालं मला वटीत घ्या. लक्ष देऊ नाही का? बाप कुणाकडे पळत जातो? मुलगा कुणाकडे पळत जातो बाप रागवल्यानंतर?
आईकडे, ऐका बरं, आईकडे मुलगा पळत गेला. किचन रूम मध्ये ती माय माऊली, बोलू नका, किचन रूम मध्ये ती माय माऊली भांडे वगैरे घासत होती. त्या ठिकाणी सकाळी सकाळी काम करत होती, फरची वगैरे पुसणं, गॅस वटा साफ करणं. आणि तेवढ्यामध्ये रडत रडत बाप रागावल्यानंतर मुलगा आईकडे रडत गेला आणि आईला म्हणतो, ए मैया, ओ आई, ए मम्मी. त्या आईला वाटलं मुलगा काय ठिकाणी का भिला तर नाही, का रडतोय, काय झालं बाळा, काय झालं. काय नाही मम्मी, माझ्या पप्पाकडे मी सकाळी सकाळी गेलो धावत, मला वाटलं माझे बाबा मला घेईल, पण ते माझ्यावर रागवले, पण म्हटले तिकडा. आई जोऱ्यात मुलगा रडत होता. मुलगा घाणीनं भरलेला दिसला आईला. मला सांगा आयांनो, महिला मंडळी, मला सांगा, किती जरी घाणीनं भरलेला मुलगा असला तर आई म्हणते का बरं बाळा मी तुझी घाण साफ करत नाही? खरं सांगा, म्हणते का आई? नाही. जी म्हणते ती आईच नाही. ऐकता ना तुम्ही, जी म्हणते ती आईच नाही. आईनं त्या ठिकाणी जवळ घेतलं भरलेल्या मुलाला, कवटाळलं, पिलू रडू नको बाळा, रडू नको बाळा, रडू नको. हातातलं काम आईनं टाकून दिलं, गरम गरम पाणी केलं, जॉन्सन बेबी साबणानं, डव साबणानं, मोती साबणानं त्या मुलाला काय घातलं, स्नान घातलं, स्वच्छ केलं. आणि स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं अंग पुसून काढलं, त्या मुलाला कोरडं केलं, घाण साफ केली आईनं. आणि नवीन असा पोशाख कपडे घातले, कुमकुम टिळक लावला, दुष्ट लागू नये म्हणून गालावर एक काळा टिपका सुद्धा दिला. मला सांगा, मुलगा घाणीनं भरलेला होता, अगोदर कुणाकडे गेला होता? बापाकडे. बापानं स्वीकार केला का? बाप म्हणजे देव आहे. तो बापानं काढून दिल्यानंतर मुलगा कुणाकडे गेला? आईकडे गेला. आई म्हणजे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, गजानन बाबा आहे. संतांनी तुम्हाला डावललं का? आईनं डावललं का मुलाला? नाही. जवळ घेतलं, कवटाळलं, स्वच्छ केलं, पोशाख घातला. आणि पोशाख घातल्यानंतर आता तो मुलगा आईच्या मार्फत, म्हणजे संताच्या मार्फत, आईच्या मार्फत सजून घाण साफ करून खेळत 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 बैठक रूम मध्ये आला. त्याचा बाप, त्याचा पप्पा असा पेपर वाचत होता. आणि पेपर वाचता 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 सहज आता परत बापाची नजर कोणाकडे गेली? मुलाकडे गेली. आणि मुलाकडे गेल्यानंतर आता बापाला मुलाला काय घ्यावं वाटलं? परत उचलून घ्यावं वाटलं का? आईच्या मार्फत सजून आला होता, स्वच्छ होऊन आला होता. आणि मग बाप त्या मुलाकडे बघतो आणि म्हणतो, बाळ्या चल 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 चल. अरे 10 मिनिटापूर्वी किती घाणीनं भरलेला होता तू, आता किती सुंदर दिसतोय तू. काय होता असं तू? काय झाला असं तू? आहे का नाही? काय होता असं तू? कोरोनात बसत होता का एवढ्या शेजारी? नाही. काय होता असं तू? काय झाला असं तू? आईच्या मार्फत स्वच्छ होऊन आला. मग बाप मोहित झाला. ऐकताना तुम्ही, बाप मुलाकडे बघून मोहित झाला. आणि बाप म्हणतो, बाळू चल 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 चल. बाळू असं राग राग बघतो, बापाला म्हणतो, हट, आता मी येणार नाही. का? बाबा, जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही मला घेतलं का? घेतलं का? नाही. माझा धिक्कार केला. पण आई माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं मला जे पाहिजे ते दिलं. संपूर्ण घाण माझी साफ केली. माझा दृष्टांत संपला. बाप म्हणजे देव आहे, संत म्हणजे आई आहे, आणि तो मुलगा म्हणजे आम्ही आहे. तो मुलगा जसा घाणीनं भरलेला होता, अगोदर बापाकडे गेला, त्यानं स्वीकार केला का? नाही. तसे तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत. विटेवरल्या बापाकडे जाल, ही घाण घेऊन तर बाप आपला स्वीकार करत नाही. तो मुलगा जसा आईकडे गेला आणि आईनं त्याची घाण साफ केली, तसं आपल्याला बापाकडे जाण्याच्या अगोदर अंतःकरणातला काम, क्रोध रूपी घाण साफ करण्यासाठी, मोह मत्सर रूपी घाण साफ करण्यासाठी, क्रोधी रूपी घाण साफ करण्यासाठी गजानन बाबा सारख्या संत रूपी आईकडे जावं लागल. ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या संत रूपी आईकडे जावं लागल. आणि ती संत रूपी आई जेव्हा आपल्या अंतःकरणातली घाण बाहेर काढल, तेव्हा भगवान परमात्मा आपला स्वीकार करल. महाराज म्हणतात, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. गायक मंडळी, आपली पार्टी पडू देऊ नका बरं. तुमच्या भरोश्यावर रडायला लागलो मी. ऐक नाही, 4 तास कथा करून आलोय. विठाला 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 तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. लक्षदायका नाथ बाबा म्हणतात तसंच तद्वत त्या पद्धतीनं
आपण घाणीनं भरलेलो आहो, ही घाण घेऊन जर बापाकडे जाल तर बाप आपला स्वीकार करत नाही. मग तुम्ही काय करा, संत रूपी आईकडे जा. संत रूपी आईनं जर आपल्याला जवळ घेतलं तेव्हाच भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून तुम्ही इकडं तिकडं फिरल्यापेक्षा त्या संताचे पाय धरा, संताची संगती करा, तेव्हा देवाची तुम्हाला प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्तीची उपाय, 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 उपाय, हरी प्राप्तीची उपाय, ओ हरी प्राप्तीची उपाय, ओ हरी प्राप्तीची उपाय, धरावे संता तेचे पाय, धरावे संताचे पाय, हिरी साधती साधन साधन, हिरी साधती साधन, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, हिरी साधती साधन हिरी साधती हरी प्राप्तीची उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, हरी प्राप्तीची उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे टाळी वाजवा याच्यासाठी. वाजवा जोरात टाळी वाजवा. वा वा छान. आता मस्त लागला. माझ्याकडे लक्ष द्या, थोडा रिपीट आवाज द्या, फक्त इकडे लक्ष द्या. नाथ बाबा सांगतात, बाबांनो देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही इकडे तिकडे डायरेक्ट देवाकडे जाऊ नका, इकडे इकडे भरकटू नका. तुम्ही संताची संगती करा. हरिप्राप्तीची उपाय, धरावे संताचे ते पाय. कुणाचे पाय धरा? संताचे पाय धरा. पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. त्यांच्या ज्ञानावर काय ठेवा? विश्वास ठेवा. संतावर विश्वास ठेवा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आणि शास्त्र सांगतो, महिला मंडळी, पुरुष मंडळी, विश्वास श्रद्धा नसेल तर कोणती गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. ज्या तुकोबऱ्याच्या बीजेनिमित्त तुम्ही सोहळा साजरा करताय, गजानन बाबाच्या पायी वारीमध्ये जाता, वारीमध्ये जात असताना बस बाबावर श्रद्धा पाहिजे. संतावर काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. देवावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, देव आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्र सांगतं, श्रद्धावा लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसालाच ज्ञान प्राप्त होतं. म्हणून विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे बघा, लई चुकाट्यात हात घालत नाही, तुमच्या डोक्याच्या वर येऊन जाईल. म्हणून जुने लोक सांगायचे, परमार्थामध्ये तर श्रद्धा पाहिजे. त्या देवाची संताची आपल्याला सेवा करायची, त्यांच्यावर श्रद्धा पाहिजेतच. पण जुने लोक सांगायचे, साधा नासका कुचका संसार 5-25 वर्ष सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर संसाराचे 2 चाके म्हणे, एक म्हणजे बाई आणि दुसरा म्हणजे माणूस, पती पत्नी. त्या दोघांचा सुद्धा एकमेकावर विश्वास पाहिजे. काय पाहिजे? बोला बोला, काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास नसेल तर संसार चांगला होतो का? संसारामध्ये अविश्वास चालत, बोला बोला, अविश्वास चालत नाही. लक्ष नाही का? विश्वास पाहिजे. पण खरं सांगा पुरुष मंडळी, महिला मंडळी आपल्यावर विश्वास ठेवतात का? खरं सांगा, खरं सांगा. आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी झाल्यापासून तर आपल्याला माननच न बाया, आहे का नाही? अजिबात किंमत देईन बाया. मी विनंती करेल महाराष्ट्र शासनाला, ती योजना लवकर बंद व्हावी, आहे का नाही? ऐक नाही, अजिबात ऐकणं ना बाया, कायच करावं महाराज, लक्ष नाही का? खरं सांगा, या विश्वास ठेवतात का आपल्यावर? तुम्हाला बाजार कुठलाही पटवून देतो. बाजार कुठला आहे? बाजार खामगाव. तुम्ही बाजाराला गेला, एक माणूस बाजाराला गेले खामगावून 500 रुपयाचा भाजीपाला आणला. ऐका,
500 रुपयाचा भाजीपाला आणला, गज पिशवी भरून आणली, 500 रुपयाचा भाजीपाला आणा आणि त्या ठिकाणी फ्रीज जवळ नेऊन ठेवा, किचन रूम मध्ये ठेवा. बाई मालकानं किती रुपयाचा भाजीपाला आणला हे कधीच पाहत नाही बाबा. मग मालक घरी आल्याबरोबर त्याच्या तोंडाचा वास घेऊन पती पिऊन तर नाही आलं, बरोबर आहे का? काय पिऊन तर नाही आलं, भाजीपाला किती आणला याच्याशी गरज नाही. अहो लय अवघड आहे महाराज, त्यांच्या आपल्यावर विश्वासच नाही, अजिबात विश्वास नाही. मी आता कीर्तनाला आलो कथा करून, 5-6 दिवस झाले बाहेरच आहे. कुणाच्या घरी फेटा बांधत होतो मी, आमच्या गोपाल भाऊचा. कुठं बसले ते? त्या गोपाल भाऊच्या घरी फेटा बांधत होतो. माझ्याकडे लक्ष द्या, विश्वास सांगतोय तुम्हाला. फेटा बांधत होतो आणि फेटा बांधता बांधता, तुमचं कसं आहे ना आमचं कसं आहे सांगतो, आमचं बी सारखंच एवढं आहे, तुम्ही बसले ना आम्ही उभे आहे की नाही. फेटा बांधता बांधता आमच्या घरी येऊन फोन आला मला, आमच्या महाराजनीचा. महाराजनी म्हणजे आमच्या बायकोचा, माझ्या बायकोचा. माझं लग्न झालंय, मला पण बायको आहे एक. इकडे लक्ष द्या, थोडं छोटे छोटे पॉईंट असतात कीर्तनात बाबा बरं का, भालेगावचे. मला पण एक बायको आहे, तुम्ही बघितलेली इथे आहे की नाही. आणि मला फोन आला फेटा बांधता बांधता, म्हणे महाराज विश्वास सांगतोय संसारामध्ये नसेल तर काय होतं. म्हणे महाराज कुठं आहे तुम्ही? म्हटलं या ठिकाणी कथा झाली, आता कीर्तन आलो इकडे काळेगावकडे. बरं बरं बरं, नक्की कीर्तनात आहे का म्हणे तुम्ही? बघा ती काय म्हणते, हा नक्की कीर्तनात आहे का म्हणे, थोडं लक्ष नाही का बरं, नक्की कीर्तनात आहे का म्हणे. म्हटलं हो कीर्तनात आहे का? कीर्तनातच आहे म्हटलं. ती म्हणे नक्की? म्हटलं हो. म्हणे व्हिडिओ कॉल उचला. पा बाई काय म्हणे ती, व्हिडिओ कॉल उचला. आता साधी गोष्ट आहे, बटन दाबलं की व्हिडिओ कॉल, जिवो टू जिवो. म्हटलं हे बघ फेटा वगैरे कीर्तनामध्ये आहे असं असं. बरं 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 चाल द्या म्हणे तुमचं कीर्तन. पण तुम्हाला माहितीये का म्हणे महाराज, आपल्या गावामध्ये 6 वाजता एक घटना घडली, तुम्हाला माहितीये का? म्हटलं काय घटना घडली? म्हणे नाही, आता तुम्ही कीर्तनामध्ये सांगितल्यानंतर परत तुम्हाला टेन्शन येईल, तुम्ही कीर्तन व्यवस्थित करणार नाही. म्हणे जाऊ दे आता सकाळी सांगतो. फोन कट केला. खरं सांगा मन लागन का कीर्तनात? गावामध्ये घटना घडली म्हटल्यानंतर काहीतरी सांगितलंच नाही, मन लागन का? नाही महाराज. आणि माझी संस्था आहे, 40-50 मुलं आहे, बाबांचे सुद्धा नातू आहे माझ्याकडे 2. आणि संस्थेमध्ये म्हटलं काही कमी जास्त झालं नाही. मी परत फोन केला, म्हटलं व्हिडिओ कॉल केला, मला तपासलं कीर्तनात आहे का, कुठं आहे, गावात सांगितलं काय घटना घडली, सांग म्हणलं लवकर काय झालं तर, सांग लवकर काय झालं तर. म्हणे महाराज जाऊ दे ना, तुम्हाला टेन्शन येईल. म्हणे काय नाही झालं म्हणे, आपल्या घरी काही झालं नाही, गावामध्ये झालं. परत फोन कट केला. अरे म्हटलं परत फोन केला मी, ऑडिओ कॉल साधा कॉल. म्हटलं लवकर सांग आपल्या गावामध्ये काय झालं, नेमकं घरी झालं का काय झालं? काय नाही म्हणे महाराज, गावामध्ये काही घडो, तुम्ही कीर्तनात आहे, माझा विश्वास बसला, तुम्ही तुमचं कीर्तन चालू द्या. म्हटलं सांग लवकर काय झालं तर मला जायचं. काय नाही म्हणे महाराज, याच्यासाठी पाहिलं म्हणे तुम्ही कीर्तनात एका व्हिडिओ कॉलवर, आता मग अशी 6 वाजता म्हणे आपल्या घरा शेजारची गंगी पळून गेली. म्हटलं तुम्ही कुठे ते पहा. आता अवघड आहे ना महाराज, म्हणजे तिनं मला पाहिलं मृदंगाचार्य, मी गंगी सोबत एका कीर्तनात एका आळेगावला, विठाला विठाला विठाला. मला सांगा अशानं संसार चालन का? बोला बोला चालल का? नाही. ले हसले बा तुम्ही, ऐक नाही, एवढा इचकलेला बाजार नाही बा आपला, लक्ष नाही का? हा फक्त हे उदाहरण सांगितलंय, थोडं महाराज लोकांवर घेतल्यावर तुम्हाला गुदगुल्या सुटत या, बरोबर आहे की नाही? लक्षित नाही का? तसं घरी वजन आहे महाराज आपलं. आणि महाराज लोकांचं गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार या लोकांचं घरी वजन पाहिजे, आहे का नाही? आपण बाहेर गावी जसं खातो पितो लोकायला म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे, तसं आपल्या घरी 2 पाहुणे आले तर बायकोला न सांगता कळालं पाहिजे चहा ठेवावी, नाहीतर बाहेर बॉम्बट्या मारतो, हे पाहिजे ते पाहिजे. घरी पाहुणा दिसला का लांबूनच म्हणतो जे अरे मी चाललो शेतात, पिस्तुल्या, आहे का नाही? लक्ष नाही का? वजन पाहिजे. मी एकदा कीर्तनाला चाललो, महाराज कीर्तनाला, माझ्या बायकोन मला आवाज दिला, म्हणे महाराज थांबा थांबा थांबा. म्हटलं काय? म्हणे आज न भांडे घासताच कीर्तनाला चालले. अरे काय म्हटली ती? भांडे घासून घ्या म्हणे, न भांडे घासताच कीर्तनाला चालले. आपलं वजन आहे घरी महाराज. म्हटलं काय म्हटली? मला म्हणते भांडे घासून घ्या. काय बोलायला लागली म्हटलं तू? कोणाला सांगते? महाराष्ट्रातला टॉपचा कीर्तनकार आहे, युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला नाव टाक म्हणलं सतीश महाराज डोईपडे, कळतं तुला? काय सांगायला लागली भांडे घासून घ्या? नटराज दाबेन, अजिबात भांडे घासत नसतो म्हटलं मी. भांडे घासायला का साऊंडवाला आहे का म्हटलं? लक्षात नाही का? ज्याला कळालं त्याला कळालं. मी का भांडे घासायला साऊंडवाला आहे का म्हटलं? हा लक्षात नाही का? अजिबात भांडे घासत नसतो. पुन्हा सांगायला लागली तू भांडे घासून घ्या. म्हणे महाराज तुम्हाला सांगायला लागले अगोदर भांडे घासून घ्या. म्हटलं लग्न झाल्यापासून तुझं ऐकतो, अगोदर भांडे घासून घ्या, अगोदर भांडण घासून द्या. म्हटलं मी आज अगोदर कधीच भांडे घासत नसतो, मी अगोदर धुणं धुत असतो मग भांडे घासत असतो. लक्षात नाही का? लक्षात नाही का? हे लक्षात नाही का? वजन पाहिजे महाराज घरी, आहे की नाही? लक्षात नाही का? एवढं नाही, उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगा, संसारामध्ये जर एकमेकांवर विश्वास नसेल तर संसार सुखाचा होत नाही. डोळ्या देखतचे उदाहरण आहे. ज्यांच्या संसारामध्ये अविश्वास झाला त्यांचा घटस्फोट झाला, बरोबर आहे? आमच्या भाषेमध्ये विद्यार्थी कळण्या माती झाली संसाराची. काय झाली? माती झाली. म्हणून विश्वास पाहिजे.
दादा नासका कुचका संसार 5-25 वर्ष सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर एकमेकांचा एकमेकावर विश्वास पाहिजे. जगाच्या मालकानं ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या संतानं गजानन बाबा सारख्या संतानं आपल्यावर जर कृपा करावी असं वाटत असेल तर संताच्या पायावर सुद्धा आपला काय पाहिजे विश्वास पाहिजे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात अशा विश्वासानं जर तुम्ही संताची संगती केली तर देवाची प्राप्ती होऊ शकते. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात तुम्ही संताचे पाय धरा संताचे पाय धरा. पण नेमकं संताचे पाय धरत असताना संताची संगती करत असताना अगोदर तो संत ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे तपासा. ऐकता ना तुम्ही संत तपासा. नाहीतर कलियुगामध्ये पुरुष मंडळी महिला मंडळी एवढे संत झालेत दगड काढला की बाबा निघायला. बरोबर आहे का? दगड काढला की बाबा निघायला. ते गावोगावी सुद्धा काही संत फिरतात. येतं का तुमच्या इकडे भगवे कपडे घालून येतात का? ते पेटी वाजवतात. पुरुष मंडळी शेतामध्ये गेल्यानंतर महिला मंडळी बिचाऱ्या आहे का नाही साध्या भोळ्या धान्य देणं पैसे देणं येतात का तुमच्या इकडे? ती पेटी असते 1-2-4 मागं 2-4 पुढं. ते म्हणतात ना काहीतरी ते काय म्हणतात ते मच्छिंद्रनाथ गोरखनाथ असं असतं ते काहीतरी. बाबा जन्मले उकंड्यात गंगापुराहून अक्कलकोटाकड बाबा चालले या पोटाकड. दुपारून माशा धरायला बाबा. मला सांगा अशा संताची संगती केल्यानं माणसाचा उद्धार होईल का? बोला बोला होईल का? नाही. संत तपासा. संत ओळखणं फार अवघड आहे महाराज. थोडं चिंतन आहे का आता? फार अवघड आहे. किती अवघड आहे संत ओळखणं. ले सामान्य आहे पुरुष मंडळी तुम्ही आम्ही ले सामान्य आहे. ज्या सीता मातेचं आयुष्य लक्ष नाही का ज्या संत ओळखणं सीता मातेला सुद्धा जमलं नाही. ज्या सीता मातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये गेलं. ज्या सीता मातेचे वडील साधू आहे जनकजी. ज्या सीता मातेचे सासरे राजा दशरथजी आहे त्या सीता मातेला सुद्धा खरा साधू खोटा साधू ओळखता आला नाही. पंचवटी मधला प्रश्न लक्ष्मण कथा आहे. खरा साधू आहे लक्ष्मण. श्रीराम प्रभू हरिणाच्या पाठीमागे गेले ना हरिण मारण्यासाठी. खरा साधू आहे लक्ष्मण. धावा वाचवा म्हणून आवाज आल्यानंतर जानकी माता लक्ष्मणजीला म्हणतात त्या ठिकाणी लखनजी जी भाभी तुमच्या भावाचा आवाज येतोय धावा वाचवा. नक्की तुमच्या भावावर संकट आलं असेल. मग लक्ष्मण भैया म्हणतो भाभी ज्या माझ्या दादाच्या हातामध्ये आहे कुणावर संकट आणायचं आणि कुणाचं संकट नाहीसं करायचं त्या माझ्या श्रीरामावर संकट येऊ शकत नाही. जानकी माता नको ते बोलते लक्ष्मण भैयाला. खरा साधू आहे त्याच्यावर अविश्वास दाखवते. लक्ष्मणजीला जानकी माता म्हणते लखनजी तुमचे भाऊ तिकडे संकटामध्ये आहे तुम्ही माझ्या जवळ काय करता? काय बोलते जानकी माता? लक्ष्मण भैयाला म्हणते जानकी माता लखनजी तुम्हाला असं वाटतं का की तुमचा भाऊ म्हणजे माझा पती मरण पावावा आणि श्रीराम मेल्यानंतर मी तुमच्या सोबत विवाह करावा लग्न करावं? ज्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये लक्ष्मण भैयानं जानकी मातेचे फक्त पाय बघितले होते. चेहरा सुद्धा बघितला नव्हता. एवढं पवित्र जीवन लक्ष्मण भैयाचं. त्या लक्ष्मण भैयाला जानकी माता पाप लावते. लखन माझा मती मरण पावावा तुझा भाऊ मरण पावावा आणि राम मेल्यानंतर माझ्यासोबत तुला विवाह करण्याची इच्छा आहे का? म्हणून तुझ्या भावाला तू वाचवण्यासाठी जात नाही. ही आशा धरून तू वनामध्ये आलात का? माझा अभिलाष धरुणी म्हणी नाथ बाबा भावार्थ रामायणामध्ये लिहितात माझा अभिलाष धरुणी म्हणी तू वनासी आला सेवक होनी रामे राज्य वक्षलिया वनी तू मज पत्नी करू पासी. लक्ष्मण भैया खरा साधू आहे का नाही? ऐका नाव ठेवलं विश्वास बसला नाही. लक्ष्मण भैयाला नाव इलाज झाला आणि तिकडं जावं लागलं. खऱ्या साधूला नाव ठेवलं आणि आता खोटा साधू येतो. कोण? राजा रावण. कोण येतोय? राजा रावण. रुद्राक्षाच्या माळा घातल्यात भगवे वस्त्र आहे कमंडलो आहे त्रिशूळ आहे रुद्राक्षाच्या माळा आहे जटा आहे भस्म लावलेला आहे भिक्षाम देही मा म्हणतो. आणि जानकी माता खोट्या साधूवर एका राक्षसावर काय ठेवते? विश्वास ठेवते. परिणाम 7 महिने 14 दिवस राजा रावणाच्या बंदीशाळेमध्ये राहावं लागतं. ऐका मला हे सांगायचंय ज्या जानकी मातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये गेलं जिचे मालक देव आहे त्या जानकी मातेला सुद्धा खरा साधू खोटा साधू ओळखता आला नाही. आपण फार सामान्य आहो. म्हणून डुप्लिकेट साधूची संगती केल्यापेक्षा खऱ्या साधूची संगती करा. खऱ्या संताची संगती करा आणि अशा संताची जर संगती तुम्ही केली तेव्हा भगवान परमात्म्याची का होईल? प्राप्ती होईल. विठाला विठाला नाहीतर कलियुगामध्ये आपण कुणालाही
साधू म्हणतोय, माझ्याकडे लक्ष द्या थोडं, कुणालाही साधू म्हणतोय, कुणालाही साधू समजू नका. एक वाक्य बोलू का नारदाच्या गादीहून? महाराज मंडळी आहे इथं, तुम्ही लोक आमची पूजा करता, आमचं दर्शन घेता आणि आम्हाला साधू आणि संत समजता कथेला कीर्तनाला गेल्यानंतर, बरोबर आहे का नाही? पण एक वाक्य बोलतो मी, स्पष्ट बोलणारा महाराज आहे, आम्ही साधू नाही, आम्ही संत नाही, आम्ही साधू नाही, संत नाही. साधूच्या आणि संतांच्या सावलीमध्ये बसण्याची सुद्धा आमची योग्यता नाही. आम्ही कोणी सांगू तुम्हाला? आम्ही साधू नाही, आम्ही संत नाही, आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक आहोत. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं, ज्ञानोबराय तुकोबरायांना जो मार्ग दाखवला, ती वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबराय सांगणं, हे आमचं काय आहे? काम आहे. आम्ही साधू संत नाही. तुम्ही आमच्या पाया पडता. एका गावी माझी कथा होती महाराज, ऐका, कथा होती. कथा असल्यानंतर त्या ठिकाणी कथा संपल्यानंतर नेमकं कथेची आरती झाली आणि माझा वर्ग मित्र मला भेटला. तसं वर्ग मित्र माणसाला भेटू नाही, कारण महाराजाला तर वर्ग मित्र भेटूच नाही. 4 लोक आहे ते कधी इज्जत घालतं, ते काय आवजाव करून बोलतोय का काय, भेटत नाही महाराज. अवघड, भेटूच नाही, लय अवघड. एका गावी तर माझं काल्याचं कीर्तन होतं, महिला मंडळी. काल्याच्या कीर्तनात मी सांगितलं भगवान श्रीकृष्णानं चोऱ्या केल्या, आपण चोऱ्या करू, आपण चोऱ्या करू. तो देव होता, चोरी करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे. आणि नेमकं त्या गावात कीर्तन करत होतो का मी? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ज्या गावात काल्याचं कीर्तन करत होतो का मी, त्या गावामध्ये माझ्या गावातली मुलगी दिलेली होती लग्न होऊन. ऐकता ना तुम्ही? लग्न होऊन दिली होती. ती मुलगी, मी 1ली पासून 12वी पर्यंत शाळेत होतो. ऐकता ना तुम्ही? शाळेत होतो. आणि ती बसेला असताना मी सांगितलं चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये, देवानं चोरी केली तर चालते, आपण केल्यानंतर पाप लागतं. मला माहितच नाही ती मुलगी त्या गावात दिलेली, माझ्यासोबत शाळेत असणारी. 2-3 हजार लोकांमध्ये ती मुलगी उठली ना, माझ्या जवळ आली, माईक जवळ चालू कीर्तनात, आणि मला म्हणे का रे सत्या, आमच्या गावात येऊन सांगतो चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये, चोरी करणं पाप आहे. आमच्या गावात येऊन सांगतो सत्या, आणि दुसरीत माझा कंपास कोण चोरला होता रे? म्हटलं ते का कीर्तना सांगायचं का? विठाला विठाला विठाला. तसा वर्ग मित्र भेटून संत कुणाला म्हणायचं आहे का? तुम्ही आम्हाला संत समजता, वर्ग मित्र भेटला, घरी चहा घ्यायला नेलं, चहा वगैरे पाणी वगैरे झालं, आणि झाल्यानंतर दोघं पती पत्नी आतून आले बाहेरून. ऐकता ना तुम्ही? घरामधून आले, कुंकुम तिलकाचं ताट आणलं, ते मला साधू समजू लागलं, मला संत समजू लागलं. दोघांनी माझं दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर त्याने सांगितलं महाराज ही आपली धर्मपत्नी. म्हटलं बस, चांगली गोष्ट आहे बा. कधी लग्न झालं? या दिवशी. दोघांनी दर्शन घेतलं, गळ्यामध्ये हार टाकला, आणि दर्शन घेतल्यानंतर खिशातून त्यानं 500 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर टाकली दक्षिणा म्हणून. माझं कोणी खाली हातानं दर्शन घेत नाही, थोडा लेट करंडी. माझं कोणी खाली हातानं दर्शन घेत नाही. त्यानं 500 रुपये टाकले, आणि 500 रुपये टाकल्यानंतर मला आनंद झाला बा. म्हटलं पेट्रोल डिझेल नाही, पण जिओचं 2 महिन्याचं रिचार्ज भागलं. 500 रुपये टाकले, मला साधू समजू लागलं. ते ऐका, कोणाला संत म्हणा, मला साधू समजा लागलं. 500 रुपये दक्षिणा टाकली, पती पत्नी उभी राहिली, आणि टाकल्यानंतर मला त्यानं सांगितलं महाराज ही आपली धर्मपत्नी म्हटली. म्हटलं चांगली गोष्ट आहे बा, तू मित्र असून क्लासमेट असून मला लग्नाला वगैरे. म्हणे कोरोना झालं महाराज, येड्या बाबळी खाली, त्यामुळे तुम्हाला काही बोलवलं नाही. म्हटलं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते तेवढ्यावर थांबलं नाही पुरुष मंडळी. मग दक्षिणा टाकेल होती ना त्यांना, ते मला राहिलं मला म्हणे महाराज ही धर्मपत्नी. म्हटलं चांगली गोष्ट आहे, लग्न वगैरे झालं तर. ते राहिलं मला म्हणे महाराज एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. म्हटलं विचारा ना. म्हणे तुम्ही रामायण करता, पुत्र कामेष्टी यज्ञ सांगता, असं तसं कथा सांगता. म्हटलं बरं. मग म्हणे महाराज 500 रुपये दक्षिणा टाकली, म्हणे ही माझी धर्मपत्नी. म्हटलं पुढं बोल ना. म्हणे त्याच्यासाठीच घरी आणलं म्हणे पुढं बोलायसाठी, ही गरोदर आहे म्हणे. काय म्हटलं ते? बोला काय आहे? गरोदर आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे बा. मुलगा वगैरे झाल्यानंतर वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून पाठव म्हटलं, ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करल. म्हणे महाराज त्याच्यासाठीच तर घरी बोलवलं. सांगा ना म्हणे गरोदर आहे, सांगा येईल काय होणार आहे. आता अवघड आहे ना महाराजी गोष्ट. काय म्हटलं ते? सांगा येईल काय होणार आहे. पुरुष मंडळी, महिला मंडळी, तेव्हा मला कळालं जे 500 रुपये टाकले म्हटलं ती दक्षिणा नव्हती, तर सोनोग्राफीचे होते. काय होणार आहे सांगायचे होते. ऐकलं तुम्ही? तेव्हा मला कळालं. पण मी 12 गावचं पाणी पिलेलं महाराज. म्हटलं नाही सांगाव तो यो मित्र आहे, बरोबर आहे की नाही? 500 रुपये उचलून घेतं आणि आपलं नुकसान होतं. नाही सांगावतं. मी धाडस केलं बा, 500 रुपयाच्या नोटाकडे बघायचो, त्याच्याकडे बघायचो. मी 500 रुपयासाठी धाडस केलं बा. म्हटलं 100% मित्रा त्या ठिकाणी काय होणार आहे, तुला तुझ्या पत्नीला मुलगा होणार आहे. मुलगा ती माझ्यापेक्षा पुढचं होतं. ते म्हणे नाही मुलगा झाला तर. म्हणलं 101% मुलगी होणार आहे. मुलगा नाही तर मुलगीच होणार आहे, शेपुडी थोडी होणार आहे, बरोबर आहे की नाही? 101% मुलगी होणार आहे. म्हटलं नाही मुलगा झाला तर मुलगी. लक्ष देऊन ऐका, खरं सांगा मला जर कळालं असतं कोण्या माय माऊलीला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे,
मी कशाला 2-2, 4-4 तास कथान 2-2, 300 किलोमीटर कीर्तन करत फिरलो असतो. आमच्या गावात संस्थाने मोठं शंकर बाबा नावाचे संत होऊन गेले, यांना विचारा, एका जाग्यावर बसून धंदा चालू केला असता म्या. या नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग. हसू नका. चुकीच्या माणसाला आपण संत समजतो. ऐकता ना तुम्ही? चुकीच्या माणसाला साधू समजतो, संत समजतो, आणि तो जर जेलामध्ये गेला तर त्याच्याच नावानं बोंबलत बसतो. त्यापेक्षा अगोदर संत तपासा. विठाला विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात, अशा डुप्लिकेट संताची संगती करू नका, संत तपासा. कुणाला म्हणायचं संत? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंता नये मना जगी, विरक्त तोची जाना. तसं तर माणसानं संत झालं पाहिजे. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला, वरी भगवा झाला, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणला नये साधू, हो जगी जंबदाबा, हो भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणला नये साधू, ओ जगी विठ्ठलरामा. वा वा, सुंदर प्रमाण दिलं. टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा. वा, मस्त गायक आहे बरं का. गाव कोणतं बाबा तुमचं? मलकापूर. वा वा, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. वाजवा. एक नंबर गायक वादक आहे महाराज. साधी राणी आहे की नाही, वारकरी जीवन. वा, असेच गायक वादक पाहिजे. तर परवाच्या दिवशी माझं एका ठिकाणी कीर्तन होतं. असे गायक होते, बाप रे बाप. त्यांच्या कपड्याची इस्त्री पाहून मीच घाबरलो. कडक टोपीन तीन ताईट राहणं. मला अभंग विचारायला आले, सेंटचा वास आला, मला चक्कर आलो. म्हटलं राणी माणूस एवढं ताईट आहे तर गायीन कसे? पण माईकवर उभे राहिले की बेसूर. म्हणजे राणी आमदाराची धंदा फुटाण्याचा. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त. विठाला विठाला विठाला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. भगवे कपडे घातले म्हणजे कोणी साधू होतं का? हो, होतं का? नाही. कुत्रे भगवे नाही का? आहे का नाही? लक्षात नाही का? त्यांना साधू म्हणता. संत तपासा. तर सर्व तुकोबराय म्हणतात, माणसानं संत झालं पाहिजे. ऐका थोडं चिंतन. काय म्हणलं पाहिजे? देव झालं पाहिजे तसं माणसानं. कारण देव होण्यासाठी हे शरीर आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची हो म्हणते तरी का चित्ती न धरावा. माणसानं देव झालं पाहिजे. पण आपण देव होऊ शकत नाही. संत झालं पाहिजे माणसानं. काय झालं पाहिजे? संत. तुकोबराय संत झाले नाही का? हो, झाले पाहिजे. लक्ष नाही का? माणसानं संत झाले पाहिजे. पण संत व्हा हे कीर्तनामध्ये सांगणं सोपं आहे, पण संत होणं काय आहे? अवघड आहे, फार अवघड आहे. लक्ष नाही का? तुकोबरायाकडे एक साधक मंडळी गेली. गेल्यानंतर तुकोबरायाचं दर्शन घेतलं. आपल्या काळेगावूनच गेली आणि दर्शन घेतलं. आणि तुकोबरायाला विचारलं, तुकोबराय तुमच्यासारखं आम्हाला संत व्हायचं हो. तुमच्यासारखी त्या ठिकाणी बीज आमची साजरी झाली पाहिजे. जन्मोत्सव असेल, प्रगट दिन असेल, आज समाधी सोहळा असेल, असा साजरा झाला पाहिजे. गावागावामध्ये तुमचे कीर्तनकार लोक अभंग घेऊन कीर्तन करतात, नामस्मरण करतात. गावागावामध्ये मंदिर आहे. भोराड्यावर भामचंद्रावर मंदिर आहे. आणि देहूमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबरायाच्या चरणावर नतमस्तक झाले. तुकाराम महाराजाला. तुकोबराय म्हणतात, बाबांनो कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. नाही महाराज सांगा ना हो. आम्ही दूरवरनं आलो खामगाव जवळ, आम्हाला संत व्हायचंय, संत व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो कलियुगामध्ये तुम्ही मोठे गायक व्हा. काय व्हा? गायक व्हा. मृदंग वाजवणारे व्हा, कथाकार व्हा, कीर्तनकार व्हा. नवे नवे मोठमोठाले 51 हजार घेणारे कीर्तनकार व्हा. पण तुम्ही संत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही महाराज? महाराज म्हणतात, संत होणं फार अवघड आहे. संत होणं कलियुगातल्या महाराज लोकांना तुम्ही फक्त कानानं ऐका.
आम्ही जसे संत झालो तुकोबराय म्हणतात तसे तुम्ही होऊ शकत नाही. तुका म्हणे तुम्ही आई कारे कानी आणि आमूचे नाचणी नाचू नका. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जसे संत झालो जसा परमार्थ केला तसे तुम्ही करू शकत नाही. महाराज सांगा ना आम्ही काय सायास करायचे ते करतो. तुकोबराय म्हणतात बाबा 21 वर्ष मी संसार केला. ऐका ना बीजे निमित्त कीर्तन आहे. 21 वर्ष मी संसार केला आणि कुठं तरी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलो. पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करायला लागलो. काही कालावधीमध्ये 21 वर्षानंतर एवढं संकट माझ्यावर आलं. संत होणं सोपी गोष्ट आहे का? ऐका बरं. एवढं संकट आलं तुकाराम महाराज म्हणतात की माझी एकुलती एक पत्नी मारली. काय मारली? बायको मारली. तर महाराज म्हणतात मी रडत बसलो नाही, उलट देवाला धन्यवाद दिले. बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली. संत होणं सोपी गोष्ट आहे? बायको वारली तरी तुकाराम महाराज म्हणतात चांगलं झालं मी देवाचं नामस्मरण करण्यासाठी कथा कीर्तन करण्यासाठी देव भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी कसा झालो? मोकळा झालो. बरे झाले देवा निघाले दिवाळे. महाराज म्हणतात बरे या दुष्काळी पिढा गेली. म्हणतात बायको वारली तर काय गेली? पिढा गेली. हा तुकाराम महाराजाचा परमार्थ आहे. आपण करू का हो तसं? बायको वारली तर हसू का आपण? बरं झालो म्हणू का? बोला बोला बरं झालो म्हणू का? नाही महाराज. न जाणो एवढ्या पुरुष मंडळीपैकी एखाद्या माणसाला घरी येऊन फोन आला सोपान दादा किंवा तुमची बाई गेली, एखाद्या म्हाताऱ्या माणसाची तुमची म्हातारी गेली, जाऊ नये आता त्या ठिकाणी काला होईपर्यंत सुतक पडन ना, आहे की नाही? जाऊ नये पण गेली तर मला सांगा म्हातारा कीर्तन ऐकल का हो? बोला बोला ऐकल का? नाही ऐकणार महाराज. बक्षित ऐका. पण म्हाताऱ्यानं म्हातारीसाठी घरी जावं. पण म्हातारीचं म्हाताऱ्यावर प्रेम असतं का हो? म्हातारीचा म्हाताऱ्यावर जीव असतो का हो? बोला ना बोला ना. अरे तुम्ही नाही म्हणून हो म्हणून. अरे आता शिकाळाला मला तुम्ही नाही म्हणून हो म्हणून. तुम्हाला वाटलं म्हणलं, तुम्हाला जर वाटलं नाही म्हणाव तर सकाळी म्हातारी चहा देणार नाही, पाणी नाही, ती बोटी इथंच बसेल. बरोबर आहे की नाही? लक्ष नाही का? अहो लय अवघडे महाराज संसार. माणसाला संसाराचा आभास आहे. ऐकता ना तुम्ही? बायको प्रेम करते, मुलं प्रेम करतं, पण सगळे नाते स्वार्थापोटी आहे. कशापोटी आहे? स्वार्थापोटी. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे, और अपना पैसा निकल गया तो कोई नहीं रे अपने. भाई बनवर पडन साले सब पैसे के भाई. पैसा आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. जो वरी चढ नका तो वरी म्हणती माझा. पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे. लक्षात नाही का? लय अवघडे संसार. जन हे सुखाचे दिन गेला, जन हे सुखाचे दिन गेला. घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. एखादा माणूस पैसे मागायला आला का, तुमचा मित्र असू द्या, 10 वेळेस त्याला पैसे द्या तुम्ही. किती वेळेस पुरुष मंडळी? 10 वेळेस. आणि 1 वेळेस नाही म्हणा, त्याला राग येतोय. काय येतोय? राग येतोय. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. लक्षात नाही का? संसार अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात बाया नवऱ्याला संसारामध्ये काय बोलवले सांगता येणार नाही. ले बोला त्या होत्या, ले बोला त्या काय सांगा. म्हणूनच आम्ही कीर्तनकार झालोय महाराज. 8-8 दिवस घरी जायचं ताणच नाही. लक्ष नाही का? ले बोला त्या बाया. एक बाई आपल्या नवऱ्यासोबत शेतामध्ये गेली. ऐका, शेतामध्ये गेली. नवीनच लग्न झालं होतं, 1-2 महिने झाले होते. नवऱ्याला म्हणे का हो? ती म्हणे काय? त्यानं सांगितलं काय? बोल ना. काय नाही म्हणे. का हो? हे लिंबाचं झाड आहे म्हणे आपल्या शेतामध्ये, लिंबाचं. तो म्हणे मग या लिंबाच्या झाडावर तुम्हाला चढता येतं का हो? काय म्हणती बाई? या लिंबाच्या झाडावर तुम्हाला चढता येतं का हो? खाली वरी जाता येतं का? असं चढता येतं का? त्यानं सांगितलं नाही. मग ती म्हणे का हो? तुमच्यापेक्षा माकड बरं आहे म्हणे. काय म्हटली ती? तुमच्यापेक्षा माकड बरं आहे म्हणे. झाडावर चढता येत नाही तुम्हाला म्हटलं, तुमच्यापेक्षा कोण बरं आहे?
माकड ते तरी झाडावर चढतं. आता त्याला तिचं बोलणं लागलं. काय लागलं? काळजाला लागलं आणि टेन्शन आलं. बाई मला बोलली, बाई मला बोलली, बाई मला बोलली. 15 दिवस ते शेतात जायचं आणि प्रॅक्टिस करायचं. वरी जाय खाली ये, वरी जाय खाली ये. ऐका बरं, बायकोचं बोलणं लागलं, मनावरच घेतलं त्यानं. रियाज चालू केला महाराज 10 खेळ धुमकिटाचा. हा वरी जायचं खाली यायचं, वरी जायचं खाली यायचं. आणि 15 दिवसानंतर परत बायकोन ते शेतात गेलं. मग बायकोनं परत विचारलं, का हो म्हणे 15 दिवसापूर्वी तुम्हाला झाडावर चढता येत नव्हतं म्हणे, काय तुमच्यापेक्षा माकर बड आहे? त्यानं सांगितलं, आता मी झाडावर चढायचं शिकलो म्हणे. कसा शिकलो? आता बोलू नको, मला चढता येतं म्हणे झाडावर, चढता येतं म्हणे मला झाडावर. मग ती म्हणे, का हो मग त्या ठिकाणी पहिल्या वेळेस चढता येत नव्हतं तर मी असं म्हणले होते तुम्हाला. काय म्हणले होते? तुमच्यापेक्षा माकड बड आहे. आता बोलू नको म्हणे, हपकाडीतच देईल. मी आता चढायचं शिकलो म्हणे. म्हणे झाडावर चढता येतं का? हो म्हणे, आता मी चढायचं शिकलो. दाखव वर चढून. ते पटकन वरती गेलो, खाली आलं. महाराज शिकले म्हणे तुम्ही झाडावर चढायचे? ते म्हणे हो म्हणे. मग तुमच्यात माकडाचं काय फरक आहे? आता जगाव तर कसं जगाव महाराज? हा विठाला विठाला विठाला. संसार आहे. बायको वारली तरी म्हणावं लागतं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली संत होणं सोपी नाही. मी हे सांगत होतो, एखाद्या म्हाताऱ्याला जर फोन आला तर म्हाताऱ्यानं म्हातारीसाठी घरी जावं. पण म्हातारीचं म्हाताऱ्यावर खरं प्रेम असतं का? असतं का? नाही महाराज. बायकोचं प्रेम असतं खरं. किती वर्ष महिला मंडळी, पुरुष मंडळी? 2 वर्ष. किती वर्ष? 2 वर्ष. संसार रिवर्स गिअर टाकतोय. संसारातलं प्रेम वाढत. एकदा का त्या मायमाऊलीला मुलगा मुलगी झाली तर खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्यावरलं लक्ष कमी होतं का नाही? अर्ध लक्ष जातं मुलावर, अर्ध लक्ष जातं पतीवर. त्या मायमाऊलीचा तो मुलगा शिकून शिकून मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर डॉक्टर इंजिनियर झाला आणि त्या मुलाचं लग्न झालं आणि त्या मुलाला एखादा मुलगा झाला तर खरं सांगा सगळ्या म्हाताऱ्या, हो म्हातारीचं अर्ध प्रेम जातं नातवावर, अर्ध प्रेम जातं मुलावर. मग म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवर होय म्हशीकडं. बरोबर आहे का नाही? अहो बायकोचं प्रेम आहे. तुकोबराय म्हणाल, वेडे नव्हते बाईल म्हणे, खरं मरता तरी बरे आणि नाशी येले घर थुंकून या. ज्या बायकोवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, सुख दुःखाच्या गोष्टी सांगतो, ती बायको आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट बघते. म्हातारं मरत का नाही? यानं थुंकून थुंकून सगळं घर नासवलंय. कॅमेरेवाल्या काय पाहता माझ्याकड? तसंच आहे, लक्ष देऊन ऐका. आहे का नाही? स्वतःची बायको म्हणते म्हातारं का मरत नाही? यानं थुंकून थुंकून घर नसवला. हा संसार आहे. म्हणून महाराज म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, हे नाही रे, नाही कुणाचे त्याच्यासाठी टाळी वाजवा. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतिल जासील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सखे सोय रे. बहीण कुणाची? आमच्या भागामधून समृद्धी महामार्ग गेलाय पुरुष मंडळी. काय गेलाय? समृद्धी महामार्ग. ज्या भावाच्या शेतातून समृद्धी गेला आणि ज्या भावाला पैसे भेटले, बहिणीनं पैशासाठी भावावर केस टाकली.
आहे का कोणी कुणाचं? पैसा आला की त्या ठिकाणी नातं सुद्धा दुरावल्या जातं, म्हणून सावध राहा. आणि महाराज म्हणतात माणूस संत व्हा. संत नाही होता आलं, देव नाही होता आलं, तर चांगला माणूस म्हणून तरी जीवन जगा. आणि महाराज म्हणतात चांगला माणूस म्हणून जीवन जगले नाही तर तुमचा जन्माला येऊन फायदा नाही. आणि जन्माला येऊन जर काहीतरी फायदा करायचा असेल तर चांगल्या संताची संगती करा, स्वतः संत व्हा. नाही संताची संगती करता आली, नाही त्या ठिकाणी देवाची संगती करता आली, तर महाराज म्हणतात हे शरीर हा नरदेह तुमचा वायफट जाईल, जाऊ देऊ नका. ओरिजिनल संताची जर तुम्ही संगती केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. तो भगवान परमात्मा तुम्हाला एकदा प्राप्त झाला तर तुमच्या घरामध्ये सुख समाधान भेटल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठो सोडा विठो. आ विठो. संताची ओरिजिनल संताची संगती करा. संत कुणाला मानायचं खरं सांगू, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबरा आहे, तुकोबरायचा गाथा म्हणजेच तुकोबरा आहे. त्यांच्या ग्रंथाची संगती करा. चांगल्या संताची संगती केल्यानंतर देवाची प्राप्ती होती. महाराज एकाचं उदाहरण सांगा बरं, कुणी संताची संगती केली कुणाला देवाची प्राप्ती झाली? रामायण ऐकलं तुम्ही? रामायण ऐकलंय ना? शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती. ऐकता ना तुम्ही? शबरी मातेच्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा शबरी मातेचा उद्धार करण्यासाठी गेले. उद्धार करण्यासाठी गेल्यानंतर शबरी मातेची उष्टे बोरं सुद्धा भगवान परमात्म्यानं खाल्ले. उच्चिष्ट ती फळे खाय बिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा. भिल्ल समाजामध्ये जन्माला येऊन भगवान परमात्मा तिला प्राप्त झाले. ती शबरी माता डायरेक्ट देवाकडे गेली का? देव तिला भेटण्यासाठी आले का? नाही. शबरी मातेनं सुद्धा अगोदर एका संताची सेवा केली होती. संताचे पाय धरले होते. त्या संताचं नाव आहे मातंग गुरुदेव नावाचे ऋषी. ऐकता ना तुम्ही? मातंग गुरुदेव नावाच्या ऋषीनं सांगितलं शबरी भगवान परमात्मा तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शबरी मातेला जरी देव प्राप्त झाला तर तिनं संताची पाय धरले, म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तुम्ही पंढरपूरला गेलात महिला मंडळी, गेलात की नाही? कोण कोण पंढरपूरला गेला हात वरती करा बरं. मला सांगा, पंढरपूरला भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याच्या अगोदर तुम्हाला एका वेशेच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागते की नाही? तिचं नाव काय? कान्होपात्रा. कोण? कान्होपात्रा. 16.5 वर्षाचं मुलीचं वय होतं कान्होपात्रेचं. किती वर्षाचं? 16.5 वर्षाचं. लक्ष देऊ नका, वेशेची मुलगी होती ती. आई माहिती होती पण बाप माहिती नव्हता. ते गीत ऐकलं असेल तुम्ही, जुन्या काळामध्ये होतं, गाथ्यामध्ये नाही पण सुंदर आहे भाव. ऐकलं असेल सगळ्यांनी. काय? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. म्हणा म्हणा म्हणा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं सगळ्यांनी? त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. माईक बंद करा. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्याच्यामध्ये एक वाक्य काय? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कोणाची मुलगी? वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. ऐका, एका वेशेची मुलगी होती कान्होपात्रा. आईनं सांगितलं बाई मी म्हातारे झाले, हा व्यवसाय तुला करायचा आहे. कान्होपात्रेने सांगितलं नाही मैया, मला माझा उद्धार करायचा आहे. काय करू रे पांडुरंगा, मला तुझी प्राप्ती करून घ्यायची. माझी आई मला वाईट व्यवसायाला लावत आहे. जवळूनच ज्ञानोबरायाची दिंडी चालली होती. ज्ञानोबा तुकोबरायाची दिंडी चालली. ज्ञानोबरायाच्या चरणावरून त्या ठिकाणी वेशेची मुलगी, सूर्यासारखं ते 16 वर्षाचं वय, धनुष्यबाणासारख्या भुया कुरडे केस, अतिशय लावण्यवती त्या ठिकाणी दिसत होती कान्होपात्रा. ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं. माऊलीला सांगितलं माऊली, ज्ञानोबराय संत आहे ना, माऊलीचं दर्शन घेतलं ज्ञानोबरायाचं आणि सांगितलं माऊली मला माझा उद्धार करायचा आहे. वेशेच्या कुळामध्ये मी जन्माला आले. माझ्या आईचं नाव आहे श्यामा नायकीन. तिच्या पोटी मी जन्म घेतला पण माझी आई वेश्या आहे. मला तो व्यवसाय करायचा नाही. माऊली माझ्यावर विश्वास ठेवा, मी निष्कलंक आहे. त्या ठिकाणी मला माझा उद्धार करायचा आहे. ज्ञानोबरायाचे एका संताचे पाय तिनं धरले. अगोदर दर्शन घेतलं. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची आणि भेटी झाली ज्ञानदेवाची. ज्ञानोबरायांनी मार्ग दाखवला.
तुला जर उद्धार करायचा ना त्या ठिकाणी तर तू काय कर, इकडं तिकडं फिरल्यापेक्षा पंढरपूरला माझ्या सोबत चाल. मुक्काम दर मुक्काम करत कान्होपात्रा पंढरपूरला गेली. ज्ञानोबरायांनी सांगितलं बस भगवान परमात्म्याला एकदा बघून घे, आता मी तर आळंदीला परत जाणार वारी संपल्यानंतर. पण कान्होपात्रा आता शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तू भगवान परमात्म्याचं राऊळ सोडायचं नाही. सकाळी सकाळी कान्होपात्रा उठायची महिला मंडळी ऐका, चंद्रभागेमध्ये स्नान करायची, हाताळामध्ये चिपुळ्या घ्यायची, पायामध्ये पैंजण बांधायची, रात्रंदिवस देवाच्या पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी राऊळामध्ये भजन करायची. रात्रंदिवस जाणारे येणारे लोक म्हणायचे बापरे बाप काय सुंदर मुलगी आहे, किती सुंदर दिसती, लावण्यवती आहे. कुणाची मुलगी आहे? नक्की एखाद्या राजाची मुलगी असली पाहिजे, नक्की एखाद्या प्रधानाची मुलगी असली पाहिजे, नक्की श्रीमंत माणसाची मुलगी असली पाहिजे. त्यावेळेस पंढरपूर कोणाच्या ताब्यात होतं? कर्नाटकाच्या ताब्यात होतं, महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये नव्हतं. म्हणून तो अभंग आहे, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू. लक्ष देऊन ऐका, कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं, त्या ठिकाणी बिदरच्या बादशहाच्या ताब्यामध्ये होतं. बिदरच्या बादशहाचे काही सेवक पंढरपूरमध्ये आले आणि आल्यानंतर मंदिर वगैरे सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे का बघण्यासाठी आले. वेळ कमी आहे आता फास्ट सांगतोय. आणि पंढरपूरमध्ये बिदरच्या बादशहाचे 4 सेवक आल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी जात असताना घोड्यावरून उतरलेल्या 4 सेवकाची बिदरच्या बादशहाच्या वाईट नजर, पापी नजर 16.5 वर्षाच्या लावण्यवती असणाऱ्या त्या कान्होपात्रेवर पडली. काय सुंदर मुलगी आहे, कुणाची मुलगी आहे? ब्राह्मणाला विचारलं जातं कुणाची मुलगी आहे? अहो म्हणे एका वेश्येची मुलगी आहे. ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास ठेवून आली, म्हणे मला देवाची प्राप्ती करायची. त्या ठिकाणी त्या लोकांनी विचार केला वेश्येची मुलगी देवाच्या दरबारामध्ये नाचून हिला काय भेटणार आहे? तर ही मुलगी जर आम्ही बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये नेली आणि बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये जर ही मुलगी नाचली आमच्या बादशहाच्या, तर जाणारे येणारे लोक तरी खुश होतील. बरोबर आहे, जाणारे येणारे लोक खुश होतील. एका सेवकांना दुसऱ्याला सांगितलं जा पकडा त्या मुलीला, घोड्यावर टाका. 2 सेवक गेले, त्या मुलीला पकडणार. एका ब्राह्मणानं सांगितलं का, त्या ठिकाणी ब्राह्मणानं सांगितलं कान्होपात्रा तुझं भाग्य आता संपलंय, तुला देवाच्या दरबारामध्ये नाचायला भेटणार नाही, देवाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. का बाबा, का बोलता तुम्ही, का नाही? ते बघ पाठीमागून सेवक येत आहे, तुला उचलणार आणि बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये नेणार. बापरे बाप, खरंच आले. हातातल्या चिपुळ्या टाकून दिल्या कान्होपात्रेनं, पायातले पैंजण सोडून टाकले. काय करू रे पांडुरंगा? ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास ठेवून आले, मला देवाची प्राप्ती करायची, आता मला कोणी वाचू शकत नाही. 16.5 वर्षाच्या मुलीनं हातातल्या चिपुळ्या टाकून दिल्या, आवाज द्या, पैंजण सोडून टाकले आणि एवढी वेगानं देवाकडे धावली, एवढे वेगानं देवासमोर गेली, हात जोडे भरभरून देवाला पाहून घेतलं शेवटचं. आणि देवाच्या पायावर कान्होपात्रेनं आपलं डोकं ठेवलं, नतमस्तक ठेवलं. जसं नतमस्तक आपलं डोकं देवाच्या चरणावर सोडलं ना महिला मंडळी, तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकला. 16.5 वर्षाच्या मुलीनं कान्होपात्रेनं देवाच्या चरणावर आपला प्राण दिलेला आहे. एक ब्राह्मण गेला, त्या मुलीला असं हलवलं, धाडकन दिशी शरीर खाली पडलं. बापरे बाप, 16.5 वर्षाच्या वेश्येच्या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण दिला. कोणी मला त्याची चंद्रभागेमध्ये फेका, कोणी म्हणी कोल्या कुत्र्याला टाका, कोणी म्हणी फेकून द्या. अनंत शास्त्री नावाचे ओरिजिनल ब्राह्मण होते, त्याला विटेवरला अनंत म्हणजे देव सुद्धा बोलत होता. आतूर राऊळ बंद केलं आणि रात्री 2:30 वाजेपर्यंत अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या वेश्येच्या मुलीवर कान्होपात्रेवर राखण राहिले. आणि रात्री 2:30 वाजता विटेवरला अनंता भगवान परमात्मा बोलला या अनंताला, अनंता हे राजा, हे लेका, हे बाळा, तू ब्राह्मण आहे, ओरिजिनल आहे, या मुलीला इकडं तिकडं फेकू नको, तर या मुलीला माझ्या डाव्या पायाजवळ या मुलीची समाधी दे. कशाजवळ दे? डाव्या पायाजवळ या मुलीची समाधी दे. अनंता या मुलीचा स्वीकार मी केला नसता रे, पण संत ज्ञानेश्वर महाराजावर विश्वास ठेवून ही मुलगी पंढरपूरला आली. आणि आज जर या मुलीचा स्वीकार मी केला नाही तर कलियुगातले लोक संतावर विश्वास ठेवणार नाही. माझा दृष्टांत संपला. मला सांगा महिला मंडळी, आज जर तुम्ही पंढरपूरला गेले तर अगोदर तुम्हाला एका वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं की नाही? वाळलं ते झाड कान्होपात्रेचं. आता ऐका, अरे वेश्येच्या कुळामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा, तिला सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त झाले. ती डायरेक्ट पंढरपूरला गेली होती का? नाही, तिनं अगोदर संत ज्ञानेश्वर महाराजासारख्या ओरिजिनल संताची संगती करी. माऊलीनं तिला मार्ग दाखवला, म्हणून धरावे संताचे ते पाय. विठाला विठाला
उत्तमेसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही काय करता संत गजानन बाबा सारखे संत नाथ बाबा सारखे संत आपल्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला दोन मुद्दे तुमच्या समोर मांडणार झालेलं कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल दोन गोष्टी तुमच्या समोर मांडणार एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यावं घ्या गोड असं भजन करायचंय बघा परिसरानं बघावा असं कॅमेरेवाले दादा शूटिंग घ्या कळू द्या या परिसराला घ्या कोणीतरी मोबाईल मध्ये शूटिंग या सगळ्यांनी हात वरती घ्या शेजाऱ्यांची शपथ आहे महिला मंडळी तुम्हाला बघा आता आपल्या शेजारी कोण आहे नाही तर तुम्ही हात वरी घ्या पुरुष मंडळी दुसरा तुमच्या खिशात हात घालून पाकिट आणायसाठी तिकडे बी लक्ष ठेवा घ्या हात वरती सगळ्यांनी मंडपच्या बाहेरले आतले सगळे घ्या देव पाहतोय आपल्याला वर येऊन थोडा विक्को सोडा आता भाऊ लय आवाज चोरला तुम्ही हो लय चोरला एवढे मोठे साऊंड आवाज मृदंगाला आवाज मृदंगाला खुश होऊन गेला पाहिजे काय होत नाही जळत नाही त्या मृदंगाला आवाज पाठीमागच्या काय आवाज मृदंगाला आवाज या दोन्ही सगळ्यांचं भजन करायचं तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल म्हणजे शेजारी मिली चलती वा रे वा माया या वरती सगळ्यांनी पाठीमागचे सुद्धा दुपट्टा गळ्यात असणारे दिसतात तुम्ही मला असं ई बाई याद वरती पुन्हा एकदा शूटिंग घ्या माझ्याकडे बघा दोनदा टाळी वाजव दोनदा मृदंग वाजव मृदंगाला आवाज द्या लक्ष द्या झोपलेल्या लोकांना आवाज गेला पाहिजे बघा पंढरपूर झालं पाहिजे देहू झालं पाहिजे देहू हात वरती घ्या तुकोबऱ्याच्या बीजे उत्सवानिमित्त कळू द्या परिसराला किती सुंदर सोहळा या गावामध्ये चालू आहे लक्ष देऊ नये का आमच्या गोपाल दादामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला या हात वरती सगळ्यांनी माझ्याकडे बघा वाजवा टाळी हा 1 2 टाळी टाळी माय बाप टाळी आवाज द्या हो टाळी वा वा पंढरपूर झालं दमले ऐक नाही वा वा छान भजन केलं किती वर्ष झाले सप्ताहाला हा तुम्ही आठवा मी चहा घेऊन येतो किती वर्ष झाले 39 वर्ष झालेले भाविक गाव आहे तुमचं घ्या ना महिला मंडळी हात खाली घ्या ना माय माग नका बघू एवढी इमानदार नाही आपण ऐक नाही तुका म्हणे येतं भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते इथं आल्यानंतर भजन केलं पाहिजे सुंदर सप्ताह चालू आहे
तरुण मंडळी सुद्धा भरपूर आहे, माता भगिनी सुद्धा भरपूर आहे. दादानो हे धर्मकार्य असंच टिकवा. तन्मनधनाने या धर्मकार्याला सहकार्य करा. युवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. माझ्या तुकोबरायांच्या बीज उत्सवानिमित्त त्या ठिकाणी या ठिकाणी मोठा सप्ताह शिवमहापुराण कथा तुम्ही श्रवण करतात द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद आहे. तरुण मंडळीला एकच विनंती करेल, हे धर्मकार्य आहे बघा. प्रत्येकानं तन्मन धनानं या धर्मकार्याला सहकार्य केलं पाहिजे. हे काही कुणाचं घरचं काम नाही, जे पुढे होतात त्यांच्या घरचं काम नाही. प्रत्येकानं तन्मन धनानं सहकार्य करा. तरुण मंडळीने इकडे या. धर्मासाठी, देशासाठी, आई वडिलासाठी आणि आपल्या गावासाठी थोडा त्याग करा. कारण तरुणांचं तारुण्य हे त्यागाने शोभतं. महाराज म्हणतात त्याग सुद्धा तरुणांचा कशामध्ये शोभतो? तरुण वयामध्ये शोभतो. म्हातारपणामध्ये आपण घरादाराचा त्याग करू शकत नाही. म्हातारपणामध्ये परमार्थ होऊ शकत नाही. म्हातारपणामध्ये घरातले लोक आपल्याला किंमत देत नाही तर देवानं कुठं जवळ घ्यावं. म्हणून तरुण मंडळी एक विनंती करेल मी तुम्हाला, आपलं तारुण्य शोभावं असं वाटत असेल, तरुण पण खर्च करावा असं वाटत असेल तर देशासाठी धर्मासाठी करा. आपलं तरुण पण त्या ठिकाणी, आपलं तरुण पण इथं चटई उचलल्याने शोभतं. वारकऱ्याची पंगत वाढल्याने शोभतं. आपलं तरुण पण आई वडिलाची सेवा केल्याने शोभतं. मंदिरं झाडल्याने शोभतं. धर्माचं रक्षण केल्याने शोभतं. आमच्या त्या ठिकाणी सज्जनांनो मायबापाची सेवा केल्यानं आपलं तरुण पण शोभतं. तरुण मंडळी, आपलं तरुण पण 10 रुपयाचा गुटखा खायचा, तोंडामध्ये टाकायचा आणि कुठेही थुकायचं यानं आपलं तरुण पण शोभत नाही. आई वडिलांना शिव्या दिल्यानं आपलं तरुण पण शोभत नाही. वारकऱ्यांची निंदा केल्याने आपले तरुण शोभत नाही. आणि व्यसन केल्यानंतर आपलं तरुण पण अजिबात शोभत नाही. दादांनो पाया पडतो तुमच्या, मोबाईलच्या हारी जाऊ नका. नको त्या गोष्टीच्या हारी जाऊ नका रे. एकदाच हे जीवन आहे, शॉर्ट बट स्वीट. थोडंच जगा पण चांगलं जीवन जगा. एकदाच आहे, परत भेटेल याची गॅरंटी नाही या देहाची. बरं आपले पूर्वज गेले, परत दिसले का आपल्याला? नाही, एकदाच आहे. व्यसन करू नका. तुम्ही केलेलं व्यसन नाही तुमच्या आई वडिलाला आवडत, नाही तुमच्या मुलाबाळाला आवडत, नाही तुमच्या पत्नीला आवडत. आठवलं म्हणून सांगतो दादा, गोड आहे आपली पत्नी, तुमची पत्नी. तर तुमच्यासाठी एकच विनंती करत असते रे पांडुरंगा, हे माय बापा, माझ्या कुंकवाच्या धनाला या जन्मामध्ये निर्व्यसनी राहू दे. त्या ठिकाणी तुम्ही सहज जरी खामगावला गेले ना आणि त्या ठिकाणी तुमची पत्नी एकच विनंती करत असते, देवा माझा मालक निर्व्यसनी घरी येऊ दे, आम्हाला रात्रभर सुखानं झोपू दे, आम्ही दिवसभर दुसऱ्याचे कामं केलेत. म्हणून ती माय माऊली देवाकडे एकच प्रार्थना करत असते, पांडुरंगा माझ्या कुंकवाचा धनी निर्व्यसनी राहू दे रे, त्यानं व्यसन केलं नाही पाहिजे. काय म्हणते ती माहितीये का? विकू द्या. ती एकच विनंती करत असते. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते बघा, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. दारू प्यायची ना तुम्हाला, व्यसन करायचं ना, अशा टाळकऱ्यांसारखं व्यसन करा. बघा बरं, बघा बरं, म्हातारं 70 वर्षाचं असन काय बघा आता माझ्याकडं बघा, पण काय नाचते बाबा आहे का नाही? असं व्यसन करा. तरुणपणामध्ये परमार्थाचा त्याग केला या लोकांनी. कसे दिसतात महाराज माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर, टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. असं व्यसन करा. अरे ती दारू सकाळी पिल्यानंतर संध्याकाळी उतरे, पैशाची हानी होते, शरीराची हानी होते, ते व्यसन करू नका. म्हणून म्हणतात ना, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. रिपीट द्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला पीकर तो देखो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची दारू प्या. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तारुण्य खर्च केलं, धर्मासाठी केलं का नाही? भगतसिंगाला इंग्रजांनी फाशी दिली. वयाच्या 22व्या 23व्या वर्षी तारुण्य खर्च केलं का नाही? खरं सांगा पुरुष मंडळी, शिवरायांनी ठरवलं असतं मला म्हातारपणामध्ये गड किल्ल जिंकायचे, तर जमलं असतं का हो? बोला बोला, जमलं असतं का? नाही. तारुण्य खर्च केलं ना दादा छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर तरुण पण खर्च केलं. म्हणून म्हणतात ना, सोसले ते हाल त्याने केली कमाल, हो सोसले ते हाल त्याने केली कमाल,
एका मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल, असा हा जिजाई चालाल, असा हा जिजाई चालाल, असा हा जिजाई चालाल. एकदाच होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज, लक्षातून ऐका. पण हिंदू धर्मामध्ये तुमचा माझा पवित्र जन्म झाला. आज आपण वारकरी म्हणून जीवन जगतोय, डोक्यामध्ये टोप्या घालतोय, जानवं घालतोय, माळी घालतोय. लक्षातून ऐका, वारकऱ्याचे कपडे घालतोय, मंदिर आहे, माता मावल्यांच्या कपाळावर कुंकू टिकले आहे, मंदिरावरले कळस आहे, अंगणासमोरची तुळस आहे. त्याला कारण एकच आहे, माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आजचं कीर्तन झालं असतं का? नाही. म्हणून म्हणतात ना, अरे 33 कोटी देवाची अब्जवधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांची आठवण काढत जा. तरुण पण त्या ठिकाणी धर्मासाठी, देशासाठी खर्च करा, ही सगळ्यांना विनंती. ज्या मुली टाळ घेऊन उभी आहे ना, या छोट्या छोट्या माझ्या चिमुकल्या बहिणी, यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि खाली ज्या बसलेल्या आहे ना, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेमध्ये जाणाऱ्या, एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा. वाजवा जोऱ्यामध्ये टाळी. जाता जाता मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो बहिणींनो, कारण दररोज आपण बातम्या बघतो, चॅनल बघतो, मोबाईलवर बघतोय. नको त्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये कमी कालावधीमध्ये, वयामध्ये घडायला लागल्या आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलतोय. झालं 1 मिनिट मी तुमचा घेणार आहे. मला रक्ताची बहीण नाही, तुम्ही माझ्या बहिणी आहे. प्रत्येक कीर्तनामध्ये भाऊ या नात्यानं सांगतोय, बहिणींनो, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, इथून पुढे तुम्हाला शाळेचं शिक्षण घेता आलं नाही तर घेऊ नका, कॉलेजचं शिक्षण घेता आलं नाही तर घेऊ नका, घरामध्ये आई वडिलाची सेवा करता आली नाही तर करू नका, शेतातलं काम करता आलं नाही बहिणीनं तर करू नका, घरातला स्वयंपाक करता आला नाही, मोठ्या मुलींनो ऐका, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या तर करू नका, धुनी भांडी करता आली नाही घरातली बहिणीनं तर करू नका. पण विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणी सारख्या आईची मान या गावामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. झाला तुमचा परमार्थ बहिणींनो. बहिणींनो, आपला बाप गरीब असतो, चांगलं आहे ते, जोऱ्यात वाजवा टाळी, चांगलं सांगितलं मी, वाजवा जोऱ्यात टाळी. असं आपला बाप गरीब असतो, झोपडीच्या घरामध्ये राहतो गावामध्ये. पण खरं सांगा पुरुष मंडळी, झोपडीच्या घरामध्ये राहून गरीब बापानं गावामध्ये कमवलेली इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशानं खरेदी करू शकतो का? हो, नाही. पण थोड्याशा चुकीमुळे मुलींनो, आपल्या सोन्यासारख्या माय बापाला खाली मान घालून जाण्याची वेळ येते. हे कार्य कधी करू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबतो. पूर्ण